हे सगळं झाल्यानंतर तो जो सेवक होता त्या श्रीमंत माणसाचा, त्याला असं वाटलं की अरे खूप वाईट झालं हे, यांनी असं मोह ठेवायला नको होता, काय गेलं असतं एखादं सगळं, यांना काय कमी आहे का, दुसरं काहीतरी घेतलं असतं त्यांनी. पण जेव्हा हे सगळं तो विचार करता, तो म्हणला बघा आम्ही इथे तळमळतोय की महाराज आमच्या घरी यावेत, आणि या माझ्या घराला साधं सगळ्या चिरा पडलेल्या आहेत, आणि महाराजांना मी कसं बोलवणार, मला इथे बसायला जागा नाही, आणि महाराजांना मी प्रसाद म्हणून तरी काय देऊ, मला दूध घेण्याची पण माझी जास्त ऐपत नाहीये, मला तो नीट माणूस पगारही देत नाही, तर मी काय करायचं त्यावेळेस. तर त्याला खूप असं वाटत होतं की मी कुठून पैसा गोळा करून मला महाराजांना घरी बोलवायचे. तर ते नवरा बायको फार चिंतेत होते, आणि त्यांच्या समोर त्यांचा देवारा होता, आणि त्या देवारामध्ये रामाची मूर्ती होती, अतिशय सुंदर अशी रामाची मूर्ती, ती पितळ्याची. तर त्यांनी ठरवलं मनामध्ये की हे बघ आता मी तुझं काय ऐकणार नाही, मी ठरवलं या रामाच्या मूर्तीला मी विकून टाकणार, आणि त्याचे जे पैसे येतील ते पैसे मी महाराजांच्या जे आदर सन्मान आहे त्याच्याकरता मी वापरणार. आणि त्यांनी ती मूर्ती हातात घेतली ती, आणि तो सगळा देवारा असा एकदम रोकापोका झाला, काही त्याला उरलंच नाही त्या देवाऱ्याला, एकच मूर्ती ती त्यांच्याकडे. ते बायको म्हणली किती वाईट वाटतं या मी देवाऱ्याकडे बघून. मग ते म्हणले की ठीक आहे ना, आता आपल्याला काय देवाऱ्याचं उपयोग, आपण देवाला घरी बोलवतोय, या देवाऱ्याचा काय उपयोग आहे. म्हणून त्याने तो देवारा उचलला, आणि गंमत अशी झाली की त्या देवाऱ्याच्या खाली पैशाची जोडगं होतं. ते कुठून आलं माहीत नाही, ही महाराजांची निव्वळ लीला होती. त्याला कळेना मी काय करावं, त्याला म्हणजे ठेंगणं झालं आकाश की मी काय करावं. हातात रामाची मूर्ती, स्वामींबद्दलची श्रद्धा, आणि हातामध्ये दिसणारा पैसा. महाराजांनी त्याला मोहात अडकवलं होतं 100%. त्यालाही पैसा दिला होता महाराजांनी, पण त्यांनी एकच विचार केला, पैशाचं ते उघडलं, खूप नाणी होती त्याच्यामध्ये, आणि त्याची गंमत तो म्हणला की जेवढे महाराजांच्या स्वागतासाठी जेवढे पैसे मला हवे आहेत, ही मूर्ती न विकता तेवढंच फक्त मी वापरेन, आणि हे सगळं मी स्वामींच्या चरणी अर्पण करीन, मला यातला 1 रुपया पण नकोय. ही आहे महाराजांवरची श्रद्धा, महाराजांवरची भक्ती. तू तयारीला लाग, बायकोला म्हणला मी त्यांना बोलवायला जातो. आणि तो निघणार तितक्यात महाराजांनी दारात हाक मारली, काय रे मला बोलवायला निघालास का, हा का मी घरात आलो.